नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन डिस्कस करणार आहे. क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे. प्रश्नाकडे जाऊयात. भारतामध्ये दारिद्र्य निर्मूलनामध्ये कोणकोणत्या अडचणी येत आहेत चर्चा करा. बरोबर. सो इथं दारिद्र्य निर्मूलनाची चर्चा आपल्याला करायची आहे. राईट. पण दारिद्र्य म्हणजे काय? ओके, या पद्धतीचं आपलं उत्तर इथं असणार नाहीये. इथं त्यांनी स्पेसिफिक प्रश्न विचारलाय. दारिद्र्य निर्मूलनाचा प्रयत्न जो आहे तो भारतामध्ये 1950 पासून सुरू आहे, 1947 पासून सुरू आहे, भारत स्वतंत्र झाल्यापासून. तरी देखील आजही भारतामध्ये दारिद्र्याचा आकडा जो आहे तो खूप मोठा आहे. लोकसंख्या जास्त आहे, टक्केवारीचा विचार केला आपण 14-15% जरी आज मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी दिसत असेल आपल्याला, तरी ऍब्सोल्यूट नंबर्स मध्ये हा आकडा खूप मोठा होऊन जातो. बरोबर. 150 कोटी लोकसंख्या धरून चालली, आपण 14% लोक गरीब आहेत असं म्हटलं तरी सुद्धा 14 कोटी अधिक 7 कोटी जवळपास 21 कोटी लोक गरीब आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या याच्यापेक्षा कमी आहे. अख्ख्या भारताचा विचार केला तर एक महाराष्ट्र गरीब आहे असं म्हटलं तरी चालेल. मग याचा प्रयत्न सरकार कंटिन्युअसली करते, तरी देखील अडचणी येत आहेत. त्या अडचणी कोणत्या, या स्वरूपामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. राईट. सो प्रश्नाचा लोकस ज्यावेळेस आपण बघतो, हा लोकस दारिद्र्याविषयी आहे. ठीक आहे. आणि प्रश्नाचा फोकस जो आहे हा दारिद्र्य निर्मूलनामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींविषयी असलेला आपल्याला दिसतो. दारिद्र्याला बरेच अँगल असू शकतात. व्हॉट इज पॉवर्टी, दारिद्र्य काय आहे, ते कशामुळे येतं, कधी येतं, काय येतं, कमी कसं करायचं, पुन्हा काय करायला पाहिजे, हे सगळे वेगवेगळे अँगल्स आहेत. स्पेसिफिकली आपल्याला कोणत्या अँगलवर फोकस करायचंय? अडचणींवर. बाकीचं गरजेचं नाही. दारिद्र्याची व्याख्या पाठ केली असेल इथं लिहित बसण्याची गरज नाही, का तर त्यांनी विचारलेली नाही, हे लक्षात घ्या. राईट. उत्तराला सुरुवात करूयात. इंट्रोडक्शन कडे आपल्याला जायचंय. इंट्रोडक्शन मध्ये आपण कॉन्टेक्स्ट देणार आहे. राईट. कॉन्टेक्स्ट देत असताना आपण कंपॅरिझन करू शकतो. ओके. म्हणजे काय, 1991 मध्ये दारिद्र्याचा आकडा जवळपास 45% होता, तो 2011 मध्ये झालेला आहे 21.9%, जो आता 2023-24 मध्ये आपल्याला मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स नुसार दिसतो 14% आपल्याला दिसतो. बरोबर. सो दारिद्र्य नो डाऊट कमी होत गेलेलं आपल्याला दिसतं. इंट्रोडक्शन मध्ये लिहा की 91 ला एवढं होतं. बरोबर. आजचा विचार केला तर 15% दिसते, पण ऍब्सोल्यूट नंबर्स मध्ये हे 15% 21 कोटी मध्ये दिसून येतं. म्हणजे भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली तरी 21 कोटी लोकसंख्या आजही दारिद्र्याखाली जगते. क्लिअर सगळ्यांना? या कॉन्टेक्स्ट मध्ये इंट्रोडक्शन असावं. मग हे कशामुळे होतं त्याच्यासाठी आपल्याला बॉडीकडे जावं लागेल. समजते सगळ्यांना? राईट. सो गरिबी दूर करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना अनेक जटिल आव्हानांचा सामना करावा लागतो. काही आव्हानं जी आहेत ती खोलवर रुजलेल्या आणि काही जलद सामाजिक आर्थिक परिवर्तनांमुळे उदयास येताना आपल्याला दिसतात. म्हणजे इथे मी दोन गोष्टी सांगतोय. काही आजचे इश्यूज आपल्याला दिसून येतात, काही पास्ट मधले इश्यूज आहेत ज्याच्यामुळे गरिबी टिकून आहे, आणि काही नवीन इश्यूज सुद्धा इथे क्रिएट होत आहेत बदलत्या सोशिओ इकॉनॉमिक सिच्युएशनमुळे. या कॉन्टेक्स्टमध्ये इंट्रोडक्शन असावं. राईट. याला जोड तुम्ही आकडेवारीची देऊ शकता. 2011 मध्ये लेट्स आपली 21.9% गरिबी होती. हा आकडा पण खूप मोठा आहे. सो भारत स्वतंत्र होऊन 2011 पर्यंत खूप मोठा कालावधी गेलाय. गरिबी निर्मूलनाचे खूप मोठे प्रयत्न झाले, तरी देखील गरिबी दिसून येते. हे आपण जस्टिफाय करतोय ना. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची फॅक्ट मी तुम्हाला तिथं इंट्रोडक्शन मध्ये दिली. मग आता कारणांकडे जाऊयात, डायरेक्ट कारणांकडे जाऊयात. राईट. सो पहिलं कारण जे दिसून येतं भारतामध्ये गरिबी जास्त असण्याचं, ते म्हणजे रचनात्मक कारण आपल्याला सांगता येतं. रचनात्मक म्हणजे स्ट्रक्चरल रिझन आहे. अर्थव्यवस्थेमध्येच काहीतरी रचनात्मक गडबड आहे, त्याच्यामुळे गरिबी आपल्याला दिसून येते. फॉर एक्झाम्पल, संसाधनांचं असमान वितरण आपल्याला दिसून येतं. बरोबर. मग ही संसाधनं जमिनीच्या स्वरूपामध्ये असू शकतील. राईट. ही संसाधनं शिक्षणाच्या स्वरूपामध्ये असू शकतील, आरोग्यामध्ये असू शकतील, किंवा आर्थिक सेवांच्या प्रवेशामध्ये असू शकतात. इथं म्हणजे असमान वितरण आहे. काहीच लोकांकडे पैसा आहे, काहीच लोकांकडे शिक्षण आहे, काहीच लोकांकडे आरोग्य आहे, ते प्रगती करतायत, बाकीचे गरीबच राहतात. आणि जनरेशनल आहे. बाप गरीब व आजोबा गरीब, आपण गरीब, या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. सो संसाधनाचं असमान वितरण हे पहिलं कारण आपल्याला देता येईल. दुसरं कारण, सामाजिक सुरक्षा जी आहे ती अपुरी असलेली आपल्याला दिसते. बरोबर. सोशल सिक्युरिटी नेट जी आहे
ही अपुरी आहे. प्रत्येकच व्यक्तीला ती पकडून ठेवत नाही, गरिबीमध्ये जाण्यापासून रोखत नाही असं म्हटलं तरी चालेल. मनरेगा सारख्या उपक्रमांना पाठिंबा मिळत असला तरीही बेरोजगारी आणि अनौपचारिक क्षेत्रातील असुरक्षा दूर करण्यामध्ये कायम अंतर पडलेलं आपल्याला दिसतं. मनरेगा सारख्या स्कीम्स आहेत तरी देखील लोक गरीब आहेत. आर्ग्युमेंट मांडलं, जस्टिफिकेशन मी तिथं दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रचनात्मक मध्ये पुढचं कारण आहे विखंडित शासन. राईट, म्हणजे गुड गव्हर्नन्सचा इश्यू इथं दिसून येतो बघा आपल्याला. शासनाचं गव्हर्नन्स व्यवस्थित नाहीये, या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. सो गरिबीच्या प्रश्नाला कमी करण्याची पॉलिटिकल विल आपल्याला दिसून येत नाही. अधूनमधून काही व्यक्तींनी ती दाखवली. इंदिरा गांधीजींचं एक्झाम्पल इथं देता येतं, बरोबर. पण सगळेच पॉलिटिशियन्स जे आहेत ते गरिबीच्या फेवरमध्ये आपल्याला काम करताना दिसत नाहीत, जरी त्यांच्या मनामध्ये असलं तरी. सो शासन विखंडित होऊन जाते, गव्हर्नन्स विखंडित होऊन जाते आणि गरिबी आपल्या इथं कायम टिकून राहिलेली दिसून येते. ठीक आहे. दुसरं कारण जे आहे ते सामाजिक आणि सांस्कृतिक आपल्याला सांगता येतं ज्यामुळे गरिबी आहे. याच्यामध्ये जात आणि लिंग भेदभाव आजही गरिबी टिकवून ठेवतो. प्रस्थापित सामाजिक पदक्रमानुसार विशिष्ट गटांचे नुकसान जे आहे ते तिथं होत असताना आपल्याला दिसतो. संधीमध्ये प्रवेश त्या गटांना नाकारला जातो. महिला असेल घराच बस, तू नोकरी करण्याची गरज नाही, संधीमधला प्रवेश नाकारला. यामुळे गरिबी आपल्याला टिकून राहताना दिसणार आहे. राईट, हे खूप महत्वाचं कारण भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला सांगता येतं. त्यानंतर मर्यादित जागरूकता आहे. हक्क आणि हक्कांबाबत जागरूकतेचा अभाव आपल्याला दिसून येतो. शिक्षण, सामाजिक एजन्सीचे निम्न स्तर, यामुळे व्यक्तींना गरिबीतून बाहेर पडणे बऱ्याचदा कठीण होऊन जातं. शिक्षणाचा स्तर कमी आहे. पारंपरिक चालीरीती आणि प्रथा या पण अडचणी आपल्याला दिसून येतात. काही सामाजिक नियम आणि प्रथा जसे की बालविवाह, शिक्षणासाठी मुलींपेक्षा मुलांना जास्त प्राधान्य देणे, गरिबी कमी करण्याच्या प्रयत्नांना अडथळा आणू शकत असताना आपल्याला दिसतात. ओके, 50% लोकसंख्येला आपण घरामध्येच बसवतो, गरिबी कशी आपली हटेल? साधी गोष्ट आहे. राईट. त्यानंतर तिसरी महत्वाची जी अडचण आहे भारतामध्ये गरिबी टिकून राहण्याची, ते आपण आर्थिक अडचण सांगू शकतो. नोकऱ्यांची निर्मितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आव्हानं आपल्याला दिसून येतात. राईट, अर्थव्यवस्थेला अधिक दर्जेदार नोकऱ्या निर्माण करणे आवश्यक आहे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये या नोकऱ्या असणं गरजेचं आहे. विशेषतः कमी कुशल कामगारांसाठी या नोकऱ्या असणं गरजेचं आहे. अतिरिक्त श्रम आत्मसात करण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग कमी असल्यामुळे आपल्याला यातलं काहीच करता येत नाही आणि गरिबी आपली हटत नाही. ओके, या पद्धतीने आपल्याला याचं उत्तर देता येऊ शकतं. त्याच्यानंतर आर्थिकमध्ये दुसरं कारण आहे अनौपचारिक क्षेत्राचं वर्चस्व आपल्याला दिसून येतं. बरोबर. सो लिगल प्रोव्हिजन्स नसलेलं जे क्षेत्र आहे भारतामध्ये जवळपास 98% क्षेत्र ते 92% क्षेत्र ते एक्झिस्ट करतं. म्हणजे 100 लोक जर भारतामध्ये काम करत असतील तर त्यातले 8% क्षेत्र फक्त औपचारिक क्षेत्रामध्ये काम करतात. 8% लोक जे आहेत ते औपचारिक क्षेत्रामध्ये काम करतात. त्यांना कायद्यांचं प्रोटेक्शन आहे. मिनिमम वेजेस ऍक्टचं प्रोटेक्शन असेल, मॅटर्निटी बेनिफिटचं प्रोटेक्शन असेल. बाकीच्या 92% कसलंही प्रोटेक्शन नाही. सो अनौपचारिक क्षेत्र एवढं मोठं आहे की तिथं एक्सप्लॉयटेशन बऱ्याचदा लोकांचं होत असतं. सो कायद्याचं प्रोटेक्शन नाहीये. लेट्स से तुम्ही कोणत्या तरी दुकानामध्ये कामाला जाताय, मालकांना पैसे नाही दिले, तुमची फसवणूक केली, तुम्ही काहीच करू शकत नाही तिथं. ओके, या पद्धतीनं सांगता येईल. आणि बऱ्याचदा हे इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन तुम्हाला गरिबी खाली ठेवण्याचं काम करत असतं. त्यानंतर स्थूल आणि आर्थिक असुरक्षा आपल्याला दिसून येते. म्हणजे जागतिक पातळीवर जर मंदी आली तर अर्थव्यवस्था व्यवस्थित फंक्शन करत नाही, नोकऱ्या घालवण्याचं काम करते, गरिबी आणण्याचं काम करते. ओके, आणि हे कंटिन्युअसली आपल्याला कायम बघत आलेलो आहोत आपण की अशा पद्धतीचे ग्लोबल शॉक्स जे आहेत हे ग्लोबल शॉक्स भारतीय अर्थव्यवस्थेला बऱ्याचदा बसलेले आहेत. ठीक आहे. आजचा विचार केला तर आज काही नवीन आव्हानं सुद्धा येतात, त्याला आपण उभरती आव्हानं म्हटले. राईट. फॉर एक्झाम्पल, हवामान बदलाचा धोका आपल्याला दिसून येते. वाढलेली हवामानातील परिवर्तनशीलता आणि हवामानाच्या घटनांमुळे उपजीविका, अन्न सुरक्षेला विशेषतः ग्रामीण समुदायांसाठी धोका निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. बरोबर. मान्सून फेल झाला, शेतीमध्ये उत्पन्न नाही, लोक गरीब झाली. सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं, मान्सून फेल कशामुळे होतोय? हवामान बदलते त्याच्यामुळे. ठीक आहे. त्यानंतर तांत्रिक व्यत्यय सुद्धा दिसून येतो. ओके, टेक्नॉलॉजिकल इम्पेडिमेंट्स आपण तिथं म्हणतो. डिजिटलायझेशनमुळे बऱ्याच गोष्टी सोयीच्या होऊ शकतात, पण तुम्हाला खिशामध्ये पैसा नाही, तुम्ही डिजिटल टेक्नॉलॉजी आत्मसात करू शकत नाही. टेक्नॉलॉजिकल बॅरियर्स तिथे एक्झिस्ट करतात
आणि या टेक्नॉलॉजिकल बॅरियर्स एक्झिस्ट करण्याचं प्रमाण इथून पुढे वाढत जाणार आहे. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स पिक्चरमध्ये येते. तुम्हाला मोबाईल वापरायची अक्कल नाही, एआय कधी वापरणार तुम्ही? आणि इथून पुढे सगळे जॉब कशामध्ये असणार आहेत? एआय मध्ये असणार आहेत, राईट? सो ही अडचण जी आहे, ही अडचण गरिबीला टिकवून ठेवण्याचं काम करते. कारण सगळ्या नव्या नोकरीच्या संधी या टेक्नॉलॉजी बेस्ड असणार आहेत. आपल्याकडे शिक्षण नसल्यामुळे टेक्नॉलॉजी आत्मसात करण्याची कॅपॅसिटी नाहीये. आपण गरीब राहणार आहोत. ओके, सो ही इंटरेस्टिंग आव्हानं आहेत या काळामध्ये, असं म्हटलं तरी चालेल. मग कन्क्लुजन कडे येऊयात. एक सिंपल कन्क्लुजन इथे लिहिलेलं आहे, राईट? या आव्हानांना तोंड देण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे. बहुआयामी दृष्टिकोन म्हणजे तुम्हाला सामाजिक लेवलला काम करावं लागेल, आर्थिक लेवलला काम करावं लागेल, रचनात्मक लेवलला काम करावं लागेल आणि या नवीन आव्हानांना सोडवण्याचं काम सुद्धा करावं लागेल. गरिबी कमी करायची असेल तर 4 फ्रंट्सवर तुम्हाला काम करावं लागेल. म्हणून मल्टी डायमेन्शनल काम आपल्याला गरजेचे आहेत, जे गरिबीची मूळ कारणे आणि तत्काळ परिणाम या दोघांना सुद्धा मॅनेज करू शकतात. गरिबी दूर करणे ही एक जटिल आणि दीर्घकालीन प्रयत्न आहे, परंतु आव्हाने स्वीकारून आणि सर्वसमावेशक धोरणांची अंमलबजावणी करून भारत सर्वांसाठी अधिक न्याय, समृद्ध भविष्याच्या दिशेने लक्षणीय प्रगती करू शकतो. थोडंसं फ्युचरिस्टिक ओरिएंटेशन इथं मी आणलेलं आहे. गरिबी कमी करणं अवघड आहे, बरोबर, हे मी तिथं सांगतोय बहुआयामी दृष्टिकोनातून, बरोबर. त्यानंतर जटिल आणि दीर्घकालीन प्रयत्नामधून. पण येत्या काळामध्ये जर गरिबी मला कमी करता आली तर न्याय मला प्रदान करता येईल, समृद्ध भविष्य मला प्रदान करता येईल. या 2 आयडियाज मी या कन्क्लुजन मध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला. आय गेस आजचं उत्तर तुम्हाला सर्वांना समजलं असेल. लिहिण्याचा प्रयत्न करा. या गुड नोटवर इथंच कन्क्लूड करतो. धन्यवाद.